राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढता लठ्ठपणा, मधुमेह आणि बिघडत्या जीवनशैलीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र अन्न औषध प्रशासन म्हणजेच एफडीएनं एक अत्यंत ऐतिहासिक पाऊल उचललेलं आहे। एफडीएचे आक्रमक आणि कडक शिस्तीचे आयुक्त म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांनी राज्यभरामधील सर्व शाळांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आता शाळांच्या आवारात आणि शाळांपासून 50 मीटरच्या परिघात कोणत्याही प्रकारच्या जंक फूड विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे। समोसे, चिप्स आणि कोल्ड ड्रिंक्स आणि चॉकलेट्स आता शाळांच्या परिसरामध्ये दिसणार नाहीयेत। हा सगळा प्रकार नेमका काय पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। शाळेची घंटा वाजली की कॅन्टीन मध्ये लागणारी रांग, चिप्स, समोसे, भजी आणि रंगीबेरंगी थंड पेयांवर मारला जाणारा ताव, पण आता या दृश्यांना कायमचा पूर्णविराम मिळणार आहे। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शाळा आणि त्यांच्या 50 मीटर परिसरामध्ये हाय फॅट, हाय सॉल्ट आणि शुगर म्हणजेच HFSS पदार्थांच्या विक्रीवर तातडीने बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपण पाहूयात की एफडीएनं कोणकोणत्या पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे। तळलेले पदार्थ ज्यामध्ये समोसे, वडे, भजी, फ्रेंच फ्राईज, चिप्स आणि कुरकुरे या पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जंक फूड ज्यामध्ये पिझ्झा, बर्गर आणि नूडल्स यावरती सुद्धा बंदी घालण्याचा निर्णय एफडीएनं घेतलेला आहे। गोड व प्रक्रिया केलेले पदार्थ ज्यामध्ये आपण पाहूयात की केक, चॉकलेट्स आणि पॅक्ड पेस्ट्रीज जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा बंदी घालण्याचा निर्णय एफडीएनं घेतलेला आहे। पेय ज्यामध्ये साखरयुक्त कोल्ड ड्रिंक्स आणि कार्बनिक जे पेय आहेत त्यांच्यावर सुद्धा शाळेच्या परिसरामध्ये 50 मीटरच्या परिसरामध्ये विक्रीवरती बंदी घालण्याचा निर्णय जो आहे तो एफडीएनं घेतलेला आहे। विशेष म्हणजे या पदार्थांच्या विक्रीवरच नाही तर शाळांच्या परिसरात त्यांच्या जाहिरातीवरही पूर्णपणे मनाई करण्यात आलेली आहे, बंदी घालण्यात आलेली आहे। जंक फूडला फाटा देत मुलांच्या ताटामध्ये आता पौष्टिक अन्न देण्यावर एफडीएनं भर दिलेला आहे। एफडीएच्या नवीन नियमानुसार शाळेच्या कॅन्टीनमध्ये आता केवळ आरोग्यदायी पदार्थच मिळणार आहेत। कॅन्टीनमध्ये काय काय मिळणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। ताजी फळं, भाज्या, परत येतोय कॅन्टीन मध्ये आता काय काय मिळणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। ताजी फळं, भाज्या, कडधान्य, संपूर्ण धान्यांपासून बनवलेले पदार्थ, दूध, ताक, नारळ पाणी, इडली, उपमा, पोहे, खिचडी, डाळ भात यासारख्या स्थानिक व पौष्टिक अन्नाला मुभा यामध्ये जी आहे ती एफडीए कडून देण्यात आलेली आहे। जर कोणी एफडीएने हे जे नियमावली करून दिलेले आहे त्याचं कोणी जर उल्लंघन करत असेल तर त्याचा परवाना थेटपणे रद्द केला जाणार आहे। हा निर्णय केवळ कागदावर राहू नये यासाठी तुकाराम मुंढे यांनी कठोर नियमावली देखील आता तयार केली आहे। जर पाहिलं तर एफडीएचे अधिकारी वर्षातून किमान 2दा प्रत्येक शाळेची अचानक अन्न तपासणी करतील आणि अन्नाचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवतील। नियम क्रमांक 2 काय तो सुद्धा पाहूयात की नियम मोडणारे कॅन्टीन चालक, अन्न पुरवठादार किंवा विक्रेत्यांचे परवाने थेटपणे रद्द केले जातील जे या नियमांचं उल्लंघन करतील। प्रत्येक शाळेत फूड सेफ्टी बोर्ड लावणं आणि फूड सेफ्टी सुपरवायझरची नियुक्ती करणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे, बंधनकारक करण्यात आलेलं आहे। शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि पोषण तज्ञांची आरोग्य समिती स्थापन केली जाणार आहे जी अन्नाच्या गुणवत्तेवर नजर ठेवेल, लक्ष ठेवणार आहे। तुकाराम मुंढेंच्या या धडक निर्णयानंतर पालकांमधून अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया सुद्धा आता उमटायला सुरुवात झालेली आहे। दररोज शाळेबाहेर असणारी खाऊंची दुकानं पाहून मुलांचा होणारा हट्ट, त्यामुळे बिघडणारे आरोग्य याने त्रस्त असलेल्या पालकांनी या निर्णयाचं मोकळ्या मनानं आता स्वागत केलेलं आहे। जंक फूडच्या तावडीतून आता बालपण सोडवण्यासाठी एफडीएनं उचललेलं हे पाऊल खरोखरच अत्यंत कौतुकास्पद असल्याची भावना आता पालकांमधून व्यक्त केली जाते। आता गरज आहे ती शाळा आणि प्रशासनानं या नियमांची 50 मीटरच्या परिघात तंतोतंत अंमलबजावणी करण्याची। पुढे हा नियम कशा पद्धतीने आता पाळला जातो हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।